सगळ्यात जास्त मार माझ्या लहान भावाचा. त्या दिवशी आम्ही चुकीचा निर्णय पण घेतला होता. एवढे हॅपी झालो ना, आम्ही पार रडत होतो एकमेकाला कॉल. काय बुक्की मारेल माझ्या तोंडावर. डायरेक्ट मी त्या दगडामध्ये पडले. डायरेक्ट बेशुद्ध झाले. कॉल आला, पप्पाच्या कॉलवर कॉल येतोय. मी बोला मी गेले आणि डायरेक्ट त्याला टक्कर घेतली. डायरेक्ट काच फुटली. तर नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आणि मी आज तुम्हाला माझी लव्ह स्टोरी सांगणार आहे. तुझं लग्न कसं झालं, लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज, या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला पुढे देते. तर चला सुरू करूया. आणि मी तुमच्यासोबत मेकअप करता करता बोलते, कारण की तुम्हाला पण बोर होईल ना मला असं बघून, म्हणून. तर आमच्या प्रेमाची सुरुवात जरा वेगळी आहे, तुम्हाला सांगते. तर ते मुंबईला राहायचे आणि मी गावाकडची होते. कान्होर माझं गाव आहे. आणि तुम्ही बोलता एवढ्या लांब यांचं कसं रिलेशन झालं. तर काय झालं, त्यांच्या आत्या आहे ना, त्या आमच्या घराच्या बाजूलाच राहतात आणि तिथूनच आमची खुली ओळख झाली होती. आणि त्याच्यानंतर त्यांची एक बहीण होती आणि त्यांनी तिच्याकडे कॅडबरी दिली आणि तिला सांगितलं, तिला जाऊन विचार हा की नाही म्हणून. तर ती बोलली, तुला त्यांनी विचारते हा की नाही सांग. तर आम्ही दोघे पण फ्रेंडच होतो. मग आम्ही दोघींनी कॅडबरी खाऊन टाकली आणि तिने त्याला जाऊन सांगितलं ती नाही बोलतीये म्हणून. तर ती काय बोलले माहिती का, काय पोरगी बाप्पा, कॅडबरी पण खाल्ली वरतून नाही पण बोलती, तिला सांग माझी कॅडबरी परत द्यायला. आणि मी एवढी हसले ना, खरं सांगते तुम्हाला. आणि अशी काय आमच्या प्रेमाची सुरुवात झाली. त्याच्यानंतर आमचे नंबर एक्सचेंज झाले आणि मग ते मुंबईला गेले. मी तेव्हा 10वीला होते वाटतं. आणि मग ते मुंबईला गेले आणि मग आमचे नंबर एक्सचेंज झाले होते. मग आम्ही असंच थोडं थोडं कॉलवर बोलायचं, नाही कॉलवर तर नाही बोलायचं, मेसेजवर बोलायचं. कधी कधी गुड मॉर्निंग, कसं काय चाललंय, एवढंच बोलायचं. आणि त्याच्यानंतर हळूहळू आमची फ्रेंडशिप वाढली. मग आम्ही चांगले फ्रेंड झालो. आणि मग परत त्यांनी 5-6 वर्ष सॉरी 2-3 महिन्यांनी परत मला प्रपोज केला. मग मी तेव्हा त्यांना हा बोललो. आणि मग हा बोलले, मग आमचं रिलेशन स्टार्ट झालं तेव्हा 2019 मध्ये. आणि मग अशीच प्रेमाची सुरुवात झाली. आणि तुम्हाला तर माहिती, लॉंग डिस्टन्स असल्यावर किती अवघड असतं. ना कधी समोरासमोर बोलायचं, ना कधी भेटणं. ते तिकडं काय करतो, मी इकडं काय करते, काहीच माहित नसतं कोणाला. आणि ज्यांचं लॉंग डिस्टन्स आहे त्यांना माहिती असेल कसं असतं. आणि लॉंग डिस्टन्स मध्ये एवढं जास्त कोणी विश्वास ठेवत नाही. आणि ते लग्नापर्यंत तर घेऊन जाणे तर खूपच अवघड असतं. आणि त्याच्यानंतर पुढे काय झालं, मग आम्ही असंच एवढं बोलायचो कॉलवर, एवढं बोलायचो ना. आता जर विचार केला ना, असं वाटतं आम्ही काय बोलत असं एवढं कॉलवर. आणि मग लांबच होतं म्हणलं कॉल आणि व्हिडिओ कॉल करायचा. आणि मी त्यांना आहे ना गावावरतून गिफ्ट पाठवायचे मुंबईला. आणि त्याच्यातलं एक गिफ्ट आहे ते मी तुम्हाला आता दाखवते. ओके, हे बघा, ही पिल्लो आहे आणि ही अजून पण माझ्याकडे आहे. ही ही गिफ्ट पाठवलं होतं, अजून पण खूप पाठवले होते. आणि असे गिफ्ट वगैरे पाठवायचे. मग काही वर्षानंतर काय झालं, त्यांनी त्यांनी डायरेक्ट म्हणजे 2020 मध्ये त्यांनी डायरेक्ट मुंबईला राहायचे. ते त्यांनी डायरेक्ट सगळं सोडून दिलं. त्यांनी कॉलेज त्यांचं सोडून दिलं. परत माझ्यासाठी ते डायरेक्ट गावाला येऊन राहायचे. माझी आजी सासू आहे ना, त्यांच्या घरी राहायचे. आणि मी डायरेक्ट शॉक झाले. मी बोललो, तू कशाला येतोय माझ्यासाठी गावाला, नको येऊ, तू तिथंच सांग. तू नाही, मी येणार म्हणजे येणार. आणि ते शेवटी गावाला आलेच. आणि मग तिथून पुढं ते गावाला आले, बोललं आम्ही एकमेकांना भेटायला जायचं. आणि तुम्हाला एक खरं सांगते, तुम्हाला हे खोटं वाटल, पण त्यांचं घर आमच्या घरापासून 4-5 किलोमीटर लांब होतं त्यांच्या आईचं घर. आणि मी त्यांच्या सोबत एवढ्या लांब पायी चालत जायचे. आणि मला याच्यामध्ये काहीच वाटत नव्हतं, मला उलट भारी वाटायचं. आम्ही व्हिडिओज काढायचो, त्याच्यानंतर असं मस्त चालत चालत जायचो आणि खूप भारी वाटायचं तेव्हा. आणि मग पुढे काय झालं, मग आम्ही असं थोडे दिवस असं चालत चालत जायचो. आणि मग काही दिवसांनी त्यांनी सायकल घेतली होती आणि रेड कलरची सायकल घेतली होती. आणि मग आम्ही सायकलवर जायचो दोघं पण. आणि याच्यामध्ये मला कसलीच लाज वाटत नव्हती, मला उलट भारी वाटत. आम्ही डबल शीट सायकलवर जायचो
आणि मी माझ्या फ्रेंड्सला बघायचे ना, ते फक्त असं बघायच्या, तुझ्याकडं गाडी आहे का, परत तुझ्याकडे किती पैसा आहे, असं बघून काही काही पोरी प्रेम करायच्या पोरांवर. आणि मी बोलायची, मी असं का करते, माझे सगळे मला बोलायचे, तू का बरं त्याच्यासोबत राहतीये, दे त्याला सोडून, तुला त्याच्यापेक्षा खूप भारी भेटल. पण मी बोलायची नाही, मी त्याच्यासोबतच राहणार शेवटपर्यंत. आणि आजकालचे कसं झाले माहिती का, ते फक्त एवढ्या कारणावरून सोडून जातात. आणि जास्त कोणी सोबत राहत नाही, फक्त एवढं बघतात, तुझ्याकडे किती पैसा आहे पोराकडं, त्याच्याकडे गाडी आहे का, घर आहे का, हे आहे का. मी ते काहीच न बघता त्यांच्या सोबत तर शेवटपर्यंत राहिले आणि त्यांच्या सोबतच लग्न केलं. आणि हे माझे पहिले बॉयफ्रेंड होते आणि शेवटी मी त्यांच्या सोबतच लग्न केलं. तर पुढे काय झालं, सगळं चांगलं चाललं होतं, आम्ही भेटायचो, फिरायचो. आणि मी कधीच त्यांच्याकडे कोणत्या गोष्टीचा हट्ट नाही केला, मला कॅफेत घेऊन चल, मला हे दे, मला ते दे, कधीच काहीच मागितलं नाही त्यांच्याकडं. आणि फक्त मनापासून प्रेम केलं त्यांच्यावर. आणि पुढं काय झालं, आम्ही असंच असं फिरताना कोणी बघितलं असं गावातल्या लोकांनी, तर त्यांनी जाऊन सांगितलं माझ्या घरच्यांना, तुमची पोरगी या पोरासोबत फिरतीये, तिला जरा समजून सांगा, असं तसं. आणि माझे पप्पा घरी आले कामावरतून, मला बोलले, काय चाललंय तुझं, तू कोणासोबत फिरतीये, कुठं जाती. मी बोललं, नाही जात पप्पा मी कुठं. पप्पा बोले, तुला शेवट शेवटचं सांगतो, नीट भाषेत सांगतो, परत त्या पोरासोबत फिरायचं नाही आणि त्याच्यासोबत राहायचं नाही. आणि त्याचा नंबर डिलीट करून टाक आणि परत काही संबंध दिसला नाही पाहिजे, तर दिसला मग मी तुला सांगतो बरोबर. मी बोललं, ओके, नाही बोलणार मी आता परत. ते बोलले, ठीक आहे. आणि मग मी नंबर वगैरे सगळं डिलीट केलं, त्यांना पण सांगितलं असं असं झालंय घरात, मी कसं बोलू तुझ्यासोबत. तर तो बोलला, जाऊ दे, ठीक आहे. आणि असं बोलले, आणि बोलले तर खरं, पण मी बोलल्याशिवाय राहू कसं त्यांच्यासोबत. मग मी हा विचार करायचे, मग मी कॉलेजला जायचे. मग कॉलेजला जाता जाता त्यांच्यासोबत बोलायचे, नंबर परत घ्यायचे आणि बोलायचे कॉलवर, किंवा घरात कोणी नसलं तर कॉलवर बोलायचे. आणि घरात कळल्यावर कसं असतं तुम्हाला पण माहिती. आणि एक दिवस असा आला, त्या दिवशी आम्ही चुकीचा निर्णय पण घेतला होता. पण तुम्हाला मी जास्त गोष्टी सांगू शकत नाही एवढ्या, नाहीतर तुम्हाला वेळ आली ना, तुम्हाला मी नक्कीच सांगेल. की मग आमचं जास्तच कळायला लागलं, सगळ्यांना कळायला लागलं तिचं कोणासोबत चालू आहे काय. आणि तर गावामध्ये तुम्हाला जर माहिती कसं असतं, एवढ्या गोष्टीचं एवढं करून टाकतात सगळेजण. आणि मग असं चालू होतं. आणि तेव्हा कोरोनाचा काळ आला. तर कोरोनामध्ये आमच्या सगळ्या घरच्यांना कोरोना झाला होता, माझ्या मम्मीला, पप्पाला पण, माझ्या भावाला, सगळ्यांना कोरोना झाला होता. आणि त्याच्यामध्ये ते रिकवर पण झाली. माझी मम्मी तर खूप क्रिटिकल कंडिशन मध्ये होती. आणि ती तर ठीक झाली नंतर 3-4 महिन्यांनी. आणि तेव्हा खूप आवड होतं, मला तर काहीच येत नव्हतं जेवण वगैरे बनवता. आणि मी काय करायचे, युट्यूबला व्हिडिओ बघायचे, कसं बनवायचं, काय करायचं. आणि मग मग बघून बनवायची व्हिडिओ, कारण की कोण घरात, मम्मीच नाही तर कसं काय करणार. आणि मी बोलायची, मी तुमच्यासोबत नाही बोलू शकत आता. तर ते बोलायचे, नाही, तू माझ्यासोबत बोललीच पाहिजे, मला नको सांगू काय, फोन कर, हे कर, ते कर. आणि घरात सगळे होते, मुंबईचे पण सगळे पाहुणे आले होते, मी कसं बोलणार त्यांच्यासोबत. आणि मग त्यांचा नंबर मला ब्लॉक करावा लागायचा. आणि मग असंच काही दिवस झाले. मग आम्ही थोड्या दिवसांनी परत भेटायला लागलो, बोलायला लागलो. आणि गावातल्या लोकांना पण कळायला लागलं आमच्याबद्दल. तर एक गावातला व्यक्ती होता, तो त्याच्याकडे गेला आणि त्याला बोलला, तू गावामध्ये इथून दिसला नाही पाहिजे, कारण की तेव्हा असं बाहेरचं कोणी आले तर कोरोना झालाय का, ह्याला कोरोना असं असं वाटतं ना. ते खूप दिवसा आधीपासून गावात होते. आणि तो व्यक्ती बोलला त्याला की तू या गावामध्ये परत आला नाही पाहिजे, तू त्या गावामध्ये राहतो ना, तिथंच राहायचं, कोरोना जास्त वाढला आहे. आणि मी बोलायचे, ह्याच व्यक्तीला का बोलतोय तो एवढा. तर ते मुद्दामून बोलायचं, त्यांना आमचं सगळं दोघांचं पण माहिती होतं ना, म्हणून. आणि मग आम्ही असंच कोरोनामध्ये तर भेटणं तर काहीच नव्हतं, कॉलेज बंद, सगळं बंद, आमचं पेपर्स तर ऑनलाईन झाला होता. आणि मग असंच काही दिवस चालू राहिलं. आणि मी सगळ्यात जास्त मार माझ्या लहान भावाचा खाल्ला. तुम्हाला पुढे सांगते, तुम्हाला वाटेल का मी एवढी मोठी आहे आणि मी लहान भावाचा मार खात नाही का, तर फक्त माझ्या नवऱ्यासाठी. मी बोललो, जाऊ दे, त्याच्यासाठी काही पण करू शकते मी. आणि काय झालं, मग आमचं असंच कळायचं ना. मग माझ्या भावाने मला
फोनवर बोलताना पाहिलं, लगेच माझ्या हातातून फोन घ्यायचा आणि डायरेक्ट फेकून द्यायचा. माझा किती वेळा फोनचा डिस्प्ले फुटलाय त्याच्यामुळं. तरी पण मी त्याला काहीच बोलत नव्हते, बोलायचे जाऊ दे, लहान भाऊ आहे ना आपला. आणि किती वेळा मार खाल्ला. आणि एकदा काय झालं तुम्हाला सांगते. तर मी मी असंच फोनवर बोलत होते आणि आमची अशी थोडीशी म्हणजे भांडणं झाले आमच्या दोघांचे. तर तेव्हा तो माझ्या मागे पळतोय, मी पुढे पळते, मी बाथरूम मध्ये जाऊन लपले. तर बाथरूम मध्ये लपले आणि त्याने काय केलं, माझ्या लहान भावाने डायरेक्ट बाथरूमच्या दरवाजाला लाथ मारला. मी आतमध्ये कडी लावून घेतली, त्यांनी डायरेक्ट लाथ मारली. डायरेक्ट दरवाजाच माझ्या अंगावर पडला पूर्ण. आणि मी एवढी रडायचे, एवढा हाणायचा, बुद्ध्या हाणायचा, जे दिसत हातात ते हाणायचा. तू त्याच्यासोबत बोलायचं नाही, मला माझे मित्र बोलतात तू ह्याच्यासोबत बोलते असं तसं ते बोलायचे. पण आता मी काय बोलू त्याला, मी गप्प बसून घ्यायचे. आणि काही दिवस असं चालू राहिलं. आणि मग माझे पप्पा, मी काय ऐकत नव्हते. मग मी काय बोलल्याशिवाय राहत नव्हते. मग माझे पप्पानी काय करायचे, माझे पप्पा आम्ही रात्रीचं बोलायचो ना, म्हणजे चॅटिंग वर बोलायचे गपचूप रात्रीचं. आणि पप्पानी एकदा दोनदा पाहिलं होतं, पण ते काय बोलायचे नाही तेव्हा. त्यांनी सकाळी मला बोलले, काय करत होती रात्री? म्हणलं काय नाही. तर भीती तर वाटायची पप्पाची, पण आता बोलल्यावर कसं तरी बोलावंच लागतं ना. आणि जर रात्री नाही बोललं त्यांच्यासोबत तर तुम्हाला माहितीये किती भांडणं होतात, काय काय होतं. आणि मग पप्पानी काय बोलायची, पप्पांनी रात्रीचा माझ्याकडून फोन घ्यायची आणि त्यांच्या उशाजवळ ठेवायची. मग मी पप्पा आले का पटकन ब्लॉक बिक करायचे नंबर आणि बोलायचे आता फोन नको, पप्पा आले ते. त्यांनी जर बघितलं तर डायरेक्ट माझा मर्डरच आहे. मग ते असं फोन घ्यायला लागले. आणि मग रात्रीचं बोलणं बंद झालं. आणि मग असंच बोलायचं वगैरे. आणि त्याच्यानंतर पप्पांनी, तरी पण मी ऐकत नव्हते. मग पप्पांनी काय केलं, डायरेक्ट माझ्याकडून फोनच घेऊन टाक आणि लॉकर मध्ये बंद करून टाक. बोले तुला आता फोन भेटणार नाही, तुला काय करायचंय ते कर. आणि मी एवढी रडायचे. आता फोनवर बोलू कसं मी त्यांच्यासोबत. एवढी खूप रडायची मी. आणि जेवायला जेवत पण नव्हती, काहीच करत नव्हते. मला जेवायचं ताट दिलं ना, माझ्या डोळ्यातून थेंब पाडायचे, मी एक घास पण खात नव्हते. तशीच राहायची. पप्पा म्हणायचे ही पोरगी ह्याच्या नादात आहे ना, फार पागल मेंटल झाली फार, तुला समजत नाही का, एकदा सांगितलेलं. आणि मी पप्पाला बोलायचे, द्या ना प्लीज फोन, मला बोलायचं नाही. बोलायचं असं नाही बोलायचे, फोन द्या ना, मी आता नाही बोलणार शेवटचे. आणि मग त्यांनी मला परत फोन दिला. माझ्यावर विश्वास ठेवला माझ्यावर. आणि मी परत परत माझे जे कारभार आहे ते चालूच ठेवले. आणि मग काय झालं, काही दिवसांनी तो गावात होता ना माझा नवरा. तर गावात माझे पप्पा किंवा गावातले लोक, ते पप्पा बोलले त्याला तू इथं दिसला पाहिजे नाही, तू आत्ताच्या आता मुंबईला निघून जा. तर निघून जा बोलल्यावर मला टेन्शन आलं. त्यांनी मला सांगितलं पप्पा अशी बोलतायत तुम्ही मला. तर मी बोला आता काय करणार आहे तू. तो बोला आता मी काय करू, इथं असं तुला पण त्रास होईल, मी मग कसं राहायचं मी इथं. मग ते काही दिवस मुंबईला निघून गेले. आणि मी एवढी रडायचे, मी माझं दुःख सांगू पण नाही शकत. आणि लांब असल्यावर तुम्हाला पण माहिती किती किती त्रास होतो. आणि एवढी रडायचे. पण तरी पण आता काय करू शकतो ना. मग ते मुंबईला गेले. आणि मग मला वाटायचं तो तिकडं दुसरी पोरगी पटवड किंवा काय करन. मग मला खूप भीती वाटायची. आणि मला अजून आठवलं ना, अजून पण खूप रडायला येतं. पण पण ठीक आहे, अजून आठवलं ना ते, अजून पण खूप वाईट वाटतं, खूप रडायला येतं. असे एकदम जवळ असली व्यक्ती लांब गेली तर मी बोलायचे तू तिकडे जाऊन दुसऱ्या पोरी पटवशील, माझ्यासोबत काय राहणार नाही, मला तुझ्यावर भरोसा नाही, मला नको सांगू काय, तू ये परत इकडं नाही का. ते बोला कसं येऊ, मला हाणतीन तिथं, काय पण करतील माझ्यासोबत, काय पण होईल. मी बोलायचे नाही तू फक्त माझ्यासोबत ये, मी कसं बघू तुला, तू काय करत असेल काय. आणि मग त्यांनी काय केलं माहिती का, माझ्या नावाचा हातावर टॅटू काढला, जय दिशी म्हणून. तुम्हाला फोटो पण टाकते इथं. आणि असा हे काढलं टॅटू. तर बोला आता तरी विश्वास आहे का नाही, का आता हातावर टॅटू काढलाय, आता मी कुठे जाणार आहे, पोरगी बघेन ना दुसरी माझ्या हातावर नाव. मी बोललो नाही, मला काय माहित नाही, तू काय पण करशील तिकडं. आणि मग त्या
त्याचा फोन फोन फुटला होता आणि माझ्याकडून पण फोन परत घेऊन टाकला पप्पांनी. आणि मग मी बोलू कसं त्याच्यासोबत. आणि मग तो एवढा लांब होता, इथं जवळ पण नाही येऊन भेटन का काय करन. आणि मग अजूनच खूपच अवघड झालं मग. आणि मग मी रडायची, एवढी रडायची ना. आणि माझ्या मम्मीचा आहे ना छोटा डब्बा फोन असतो ना, तो बटनाचा फोन होता. मग मी काय करायचे, लांब आमच्या शेतामध्ये जायचे गपचूप. मम्मी वगैरे झोपली ना, मम्मी दुपारची, किंवा माझा भाऊ नसला, तो तर लाईट डेंजर होता बाबा. आणि भाऊ वगैरे नसला मग मी लांब जायचे आणि गपचूप फोन लावायचे आणि थोडस 2च मिनिटं बोलायला भेटायचं. आणि त्यांच्याकडे पण फोन नव्हता, त्यांच्या बाजूचे एक काका होते बाबा, त्यांच्याकडे छोटा फोन होता. त्यांच्या फोनवर फोन करायचे आणि मग ते घ्यायचे आणि बोलायचो आम्ही थोडस. आणि कुणी आलं का मी परत पळत पळत यायची, बोलायची कोणसोबत, मी व्हायची माझ्या मैत्रिणी सोबत बोलते. आणि मग असंच थोडा वेळ की मग छोट्या फोनवर चॅटिंग करायला किती अवघड असतं, ते टाईप करायलाच 4 घंटे लागतात. आणि मग तसं आपण चॅटिंगवर बोलायचो. आणि काही दिवसांनी मी एवढे रडायचे, काहीच खात नव्हते, काय नाही, डायरेक्ट मला सलाईन लावावं लागायचं. लय खूप आजारी पडायचे मी, खूप. आणि माझे पप्पा बोलायचे, हिला काही सांगितलं ना तरी पण ही ऐकायच्या स्थितीत नाहीची, ही जे तेच करणार तिच्या मनात येते. आणि मी काहीच नाही, माझे पप्पा रात्रीची मला उठवायची, उठ, काय केलं, तुला सांगितलं ना समजून, तो पोरगा चांगला नाही, ते तुला सोडून देईन, तुला मुंबईला नेईन, तुला सोडून देईन, तुझं काहीच खरं नाही इथून पुढं. मी बोलायचे नाही, तो तसं नाहीये. ती बोलायची शांत बस, जास्त तोंड चालवायचं नाही माझ्या पुढं. आणि मी बोलायचे तो तसं नाहीये. आणि त्याला काही वाईट सवयी पण होत्या आणि त्याच्यामुळे पण ते बोलायचे. पण मी मी त्याच्या त्या सगळ्या सवयी सोडल्या होत्या आणि तो चांगला व्यक्ती झाला होता, ते फक्त माझ्यासाठी. आणि मग ते असे बोलायचे, नाही करणार, नाही देणार. मी बोलायचे, मला त्याच्यासोबत लग्न करायचे, प्लीज मला त्याच्यासोबतच राहायचे, मला त्याच्यासोबतच लग्न करायचे. बोलले नाही, त्याच्यासोबत लग्न करायचं नाही, कोणासोबत पण कर पण त्याच्यासोबत लग्न करायचं नाही. मी एवढी काय, तर तुम्हाला एक गोष्ट सांगते. तर ते परत गावाला आले होते, तुम्हाला सांगितलं. आणि मग ते गावाला आले मग मी कॉलेजला, मग घरच्यांना बोलले मी कॉलेजला चालले. आणि मी त्यांना भेटायला गेले त्यांच्या घरी वापस. आणि तर भेटायला गेले आणि असंच माझा कॉल चालू राहिला, माझ्या एका फ्रेंडचा कॉल आलता. आणि तर कॉल चालू राहिला आणि आमचं असं चालू होतं, म्हणजे आमची भांडणं चालू होते, तू माझ्यासोबत बोलत नाही, भेटत नाही, हे नाही, ते नाही. आणि माझ्या एका फ्रेंडने सांगितलं माझ्या पप्पाला कॉल करून की असं झालं, तो तिला मारतोय का काय, तुम्ही जाऊन बघा. तर पप्पाचा कॉल आला, पप्पाच्या कॉलवर कॉल येतोय. मी बोला आता काय करायचं, आपलं झालं, फिक्स झालं, आता काही खरं नाही आपलं. पप्पाचा कॉल आला आणि मी पप्पाला कॉल उचलला. मी बोललो हॅलो. पप्पा बोलले काय झालं, मारतोय का तू तुला?" बोललं नाही, मारत नाही तो, मी झाले होते त्याच्याकडं. ते बोलले ठीक आहे, थांब तिथंच, 5 मिनिटात आलो तिथं. माझे पप्पा ऑफिसला होते, ते तिथून ते सगळं सोडून माझ्यासाठी तिथं आले. मी जिथं होते तिथे, ते बोलले तू तिथंच थांब. आणि मी आता खूप घाबरले, माझे बरं हातपाय कापायला लागले. माझे सगळे फ्रेंड्स पण आले आणि फ्रेंड्स लोक पण आले, माझ्या मैत्रिणी मित्र सगळे आले. आणि माझा भाऊ आला, म्हणजे मोठे भाऊ आले. आणि असे भांडण भावाला ते आले आणि डायरेक्ट ह्यांना मारायला लागले. मी बोलला आता काय करायचं, काय करायचं. आणि पप्पा आले त्याच्यामध्ये, ते तुम्ही आमच्या पोरीलाच काय बोलताय, ते तुमच्या पोरीला पण बोला ना. टाळी काय दोन्ही हाताने वाजते का, एकच हाताने वाजते का, दोन्ही हाताने वाजते. मग ते बोलले तुला काय करायची सांग. मी बोललो मला याच्यासोबतच लग्न करायचे. आणि त्याला विचारलं, ते बोलला मला पण हिच्यासोबतच राहायचंय आणि तुम्हाला काय करायचंय ते करा, बाकीचं मी हिची साथ कधीच सोडणार नाही आणि मी मी हिच्यासोबतच लग्न करणार आहे. आणि एवढं सगळ्यांपुढे झालं. आणि तिचं काय झालं का तुमचं लग्न करून देईन, पण तुम्ही काय एकमेकांसोबत बोलायचं नाही, काय नाही. तर आम्ही तिथं बोललो ठीक आहे. आणि त्यांचे मित्र बोलले तुमचीच पोरगी त्याला फोन करीन आणि हे करीन ते करीन. आणि मग आम्ही सगळेजण घरी गेलो, पप्पा पप्पा आम्ही, माझे भाऊ वगैरे आले, ते माझे फ्रेंड्स लोक सगळे घरी गेलो. आणि मी रडत बसले परत तिथंच मागं जाऊन. आणि मी काय केलं, माझे फ्रेंड बोलले आता काय त्याच्यासमोर बोलू नको, काय नाही, आता तू नीट राहा, त्यांनी तिथं बोललेस ना तूच फोन करशील असं तसं. मी बोललो हा ठीक आहे. आणि ते गेले सगळेजण. आणि माझे पप्पा पण गेले कामाला. आणि माझे पप्पा माझ्या फ्रेंड्स लोकांना सांगायचे जरा हिला समजून सांगा, ती परवा वैतागलं हिच्या पाहिजे, काहीच ऐकत नाही आमचं.
तर ते पण मला समजून सांगायचे. आणि मग असंच झालं. आणि ते सगळे गेले. आणि फक्त घरात माझा भाऊच राहिला होता आणि माझी मम्मी होती. आणि मी काय केलं, परत फोन केला त्याला शेवटी. आणि त्याच्या फ्रेंडनी, ज्या माझ्या नवऱ्याच्या फ्रेंडनी माझ्या भावाला फोन केला, बघ तुझ्या बहिणीनेच फोन केलाय, आता आता काय करायचं सांग बरं. आणि मी म्हंटल आता काय करायचं. आणि माझा भाऊ आला, माझा फोन घेतला आणि डायरेक्ट फेकून दिला. आणि माझ्या फोनचा डायरेक्ट डिस्प्ले सगळं काचा काचा झाल्या फोनच्या. आणि मला राग आला ना, मी तो गेला बाहेर मित्रांसोबत बोलत होता. मी त्याच्याकडे पळत पळत गेले आणि मी त्याचा फोन घ्यायला लागले होते. मला त्याचा पण फोन फोडायचा होता, पण त्यांनी काय केलं, तिथं दगड होतं साईडला, त्यांनी मला असं जोराची बुक्की मारली ना माझ्या तोंडावर. डायरेक्ट मी त्या दगडामध्ये पडले, डायरेक्ट बेशुद्ध झाले. आणि मला कोणीतरी उचलून परत घरात ठेवलं, कधी पाणी बिनी मारलं. आणि मग मला हे हे झालं थोडस. आणि एवढं तुम्हाला सांगते, एवढं मारायचं ना माझा भाऊ, आता तू बघत असशील. खूप मारलेलं आहे मला पहिले. आणि खूप मारायचं वगैरे. मग तेवढा एक सीन झाला. आणि परत काही दिवसांनी पण असं लपून लपूनच बोलायचं, एवढं काही हे नव्हतं. कारण की आता खूपच क्रिटिकल झालं होतं. कोणाला जर कळलं मी बोलले तर मग आपलं डायरेक्ट झालं, सगळं संपलं. मला काहीच बोलत नव्हतं. आणि एक मिनिट रामा जरा लावतो. आणि माझा भाऊ आहे ना, माझ्या घरच्यांचा खूप चेलव. मी काय पण केलं ना, लगेच सांगायचं. आम्ही भाऊ बहीण नव्हतो तेव्हा, आता दुश्मन होतो, दुश्मन. आता आम्ही जरा गोड झाले लग्न झाल्यापासून. नाहीतर पहिले आम्ही एवढं भांडायचो, एवढं मारायचो. पर एखादं मरण या भांडणामध्ये, एवढं आम्ही भांडणं करायचो तेव्हा. आणि मग पुढे काय झालं, मी पण खूप प्रयत्न करायचे. मी म्हणायचे मला त्याच्यासोबत लग्न करायचं, मला प्लीज करू दे त्याच्यासोबत लग्न. घरची म्हणायची नाही, तू कोणासोबत पण कर, पण त्याच्यासोबत करायचं नाही. मग मला 2-3 हे पण बघितले होते मागणे. ते बोलायचे आपल्या फॅमिलीमध्ये बघ किती चांगले चांगले, त्यांच्यासोबत कर, शिकलेले, पैशावाले, हे ते. मी बोलायची नाही. आणि माझी आजी होती तेव्हा, आता माझी आजी वारली आहे, म्हणजे नॉर्मल झाले. आणि ती बोलायची, तू ह्याला नाही बोल. तू जे म्हणशील ना मी तुला देते. तुला स्कूटी घ्यायची तर स्कूटी घे. परत तुला सोनं करायची तर सोनं कर. तुला मेकअप घ्यायची, कपडे घ्यायची, तुला काय घ्यायचं ते घे. पण फक्त आम्ही सगळं करतो, फक्त तू त्याला नाही बोल. आणि म्हणजे त्याच्यासोबत लग्न करायचं नाही. आणि मी बोलायची नाही, तुम्ही मला काय पण द्या, पण मी त्याच्यासोबतच लग्न करा. आणि पप्पाला फोन करायचे, खूप फोन करायचे, पण पप्पा त्यांचा एक पण फोन उचलत नव्हते. आणि तरी एक फोन उचलला, फक्त हॅलो बोलले. आणि तो बोलला, हॅलो, मला तुमच्या पोरी सोबत लग्न करायचं, प्लीज मी तिला खुश ठेवण, मी तिला काहीच हे असं काहीच नाही करणार, फक्त तुम्ही हा बोला, मला तिच्यासोबत लग्न करायचं. आणि पप्पाने फोन कट केला. आणि पप्पा घरी आले, बोलले ह्याची काय हिंमत, आणि कसं काय मला फोन केला, हा कोण होते फोन करणार. आणि फोन करूनच्या करून वरतून बोलते मला तुमची पोरगी पाहिजे. आणि कोणत्या पण बापाला हेच आहे ना, त्याला रागच येणार ना असं बोलल्यावर. कारण की पोरगी काळजाचा तुकडा असते बापाच्या. आणि त्यानंतर मग असंच पप्पांनी काही लोकांना विचारलं, हा पोरगा कसा आहे, काय चांगला आहे का नाही. तर ते बोलले, सगळे सांगायचे तो त्यासोबत लग्न करायला नका लावू तुमच्या पोरीला, तुमच्या पोरीचे पार जिंदगी हे होऊन खराब होऊन जाईल. तर पप्पानी मला समजून सांगायचं, अरे नको करू, ऐक जरा आमचं. आणि काय सांगते तुला खूप भारी पोरगा शोधून देतो. मी बोलायचे नाही, मला करायचं त्याच्यासोबत, नाही तर मला लग्नच नाही करायचं, त्याच्यासोबतच राहायचं मला. आणि मग मी एक दिवस काय झालं तुम्हाला सांगते मी. काही दिवसांनी मी ऐकतच नव्हते, कोणाचंच काहीच ऐकत नव्हते. मी फक्त बोलायचे, मी कराल तर त्यासोबतच लग्न करेल, नाही तर मला काहीच करायचं नाही. आणि मग एक दिवस असे पप्पा एवढे चिडले ना माझ्यावर, लगेच ओरडायला लागले मला, तुला समजत नाही का, फोन नाही करायचा, हे नाही करायचं, ते नाही करायचं, त्याच्यासोबत राहायचं नाही, हे कर ते कर. मी काय केलं माहिती का, मी आमच्या आरशाची काच होती, मी गेले आणि डायरेक्ट त्याला टक्कर घेतली. डायरेक्ट काच फुटली. आणि टक्कर घेतली, पूर्ण असं बेशुद्ध वगैरे पडले. आणि तेव्हापासून माझे पप्पा मला काहीच बोलत नव्हते. आणि त्यांना पण वाईट वाटत होतं मनातून, पण मी त्याला पण नाही ना सोडू शकत. म्हणून मी पण हारले असते. मी जर त्याला तिथं सोडलं असतं ना, मी जर घरच्यांच्या मनाने दुसऱ्या कोणत्या श्रीमंत मुलाशी लग्न केलं असतं. आणि मग पप्पा मला तेव्हापासून काहीच बोलत नव्हते. म्हणजे मी कॉलवर बोलायचे गपचूप,
ते सगळं बघायचं, पण ते काशीच बोलले नाही मला. आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी ते सगळेजण बसलो आम्ही. तर ते बोलले, तुला काय करायचं बाळा, खरं सांग. ते खूप तेवढे समजायचे ना, कोण एखादा बाप असता ना दुसरा, डायरेक्ट पोरीला मारून टाकला असतं. पण त्यांनी मला खूप समजून घेतलं माझ्या घरच्यांनी. ते खूप चांगले आहेत. आणि तर सगळे सोबत बसले आणि बोलले, तुला काय करायचं ते सांग. मी बोललो, मला त्याच्या सोबतच लग्न करायचंय. पप्पा बोलले, मी तुला एक सांगतो लास्ट, जर तुझं लाईफ मध्ये पुढे जाऊन काही झालं तर आम्ही त्याची जबाबदार नाही. तुला जे करायचे ते कर, आम्ही तुला देऊन टाकले असं हे करल, परत तू आमच्याकडे यायचं नाही, काहीच नाही. आणि आम्हाला सांगायचं पण नाही आणि हे केलं ते केलं. आम्हाला माहिती तो कसा आहे, तुला हे कर आणि ते कर, तुला नाही सांभाळणार, तुझी लाईफ खराब होईल. तर मी बोलते ठीक आहे, पण मला त्याच्यासोबतच लग्न करायचं. मग काही दिवसांनी त्याला घरी बोलवलं आम्ही. आणि मग ते घरी आले आणि मग अशी चर्चा वगैरे झाली सगळी. आणि पप्पा बोलले, तू काय करतो, किती कमवतो, कसं ठेवणार माझ्या पोरीला. तर ते बोलले, मी तिला शेवटपर्यंत साथ देईन आणि मी तिला कधीच कसली कमी पडून देणार नाही, याची मी गॅरंटी देतो. पण फक्त मला तुमच्या पोरीसोबत लग्न करायचंय. तर मी फक्त हा बोला. तर ते बोलले ठीक आहे. मग माझे पप्पा बोलले, म्हणजे माझे पप्पा मला बोलायचे, तुला शिकवतो, तू पुढे शिक, तुला जे करायचं ते कर, नंतर तू कोणासोबत तुला लग्न करायचे त्याच्यासोबत तू लग्न कर, फक्त त्याला सोडून दे. त्याच्यानंतर त्यांना घरी बोलवलं होतं आणि पप्पा बोलले, आमच्या पोरीला तर तू शिकवशील का पुढं, तू काय करशील, तू काहीच करू शकत नाही. आणि आमच्या पोरीचं पुढचं शिक्षणचं काय होणार मग. तर तो बोलला, मी आहे ना, मी तुमच्या पोरीला पुढे शिकवणार, ती जे म्हणून तिला ते करून देणार, मी काही जास्त तिला अडवणार नाही. मी जरी कमी शिकलेला असतो तरी मी तुमच्या पोरीला पूर्ण शिकवणार आणि तिला जे लागेल मी ते देतो. आणि मग मी काही दिवसांनी मला नर्सिंगला ऍडमिशन घ्यायचं होतं. तर पप्पा बोलले, हिला नर्सिंगला ऍडमिशन घ्यायचं, आता काय करायचं. ते बोलले ठीक आहे. तो बोलला ठीक आहे, मी तिचं ऍडमिशन करून देतो. आणि त्यांनी माझं ऍडमिशन करून दिलं. आणि नगरमध्ये आता पण मी नगरमध्येच राहते आणि नगरमध्ये ऍडमिशन करून दिलं मला. आणि माझी सगळी जी फी आहे माझ्या नवऱ्यानेच भरली. आणि आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी, 1 महिन्यानी म्हणजे आमचं लग्नाचं ठरलं. तर माझे घरचे बोलले, आम्ही काहीच करणार नाही, आम्ही काहीच करणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा. आमची पोरगी अशी तुम्हाला देऊन देऊन टाकली, तुम्हाला कसं न्यायचं तसं घेऊन जा. तर ते बोलले, असं कसं, लग्न तर करावं लागेल ना. तर आमचे घरचे बोलले, तुम्हाला काय करायचं ते करा, आम्ही कशातच हे होणार नाही. आणि तो बोलला ठीक आहे, सगळं लग्न वगैरे मी करतो. आणि मग तिथून आमचं चर्चा वगैरे झाली, असं सगळं ठरलं. आणि आम्ही दोघं जण एवढे हॅपी झालो ना, आम्ही पण रडत होतो एकमेकाला कॉल करून, की फायनली आपलं प्रेम सक्सेस झालं, आपण करून दाखवलं शेवटी. आणि ते पण घरच्यांच्या मनानुसार. आणि त्याची पण घरचे आले होते आमच्याकडे आणि आमच्या दोघांचं पण ठरलं. आम्ही एवढं हॅपी झालो ना, तुम्हाला ती खुशी मी सांगू पण नाही शकत. आणि एवढं आम्ही हॅपी झालो. आणि त्याच्यानंतर काही म्हणजे 1 महिन्यांनी, काही 1 महिन्यांनी काय केलं, मी नगरला आलो. आम्ही नगरला आलो आणि आम्ही रूम बघायला आलो, कारण की आता कॉलेजला ऍडमिशन घेतलं होतं आणि सगळे डॉक्युमेंट्स वगैरे द्यायला आम्ही दोघं पण यायचे. आणि मग आम्ही रूम बघायला आलो इकडं नगरला. मग आम्ही सगळीकडं चक्कर मारली, पुढे रूम सापडती का नाही. मग आम्हाला एक रूम सापडली. मग आम्ही ती त्यांचं हे देऊन टाकलं, डिपॉझिट देतात ते दिलं. आणि बोललं, आम्ही 1 महिन्याने येणार आहे, तर तुम्ही कोणाला रूम देऊ नका. आणि कॉलेज पण माझं चालू होणार होतं. आणि पप्पा बोलले, मग तू कसं करणार सगळं. आणि मग त्याच्या घरच्यांनी थोडंफार सामान दिलं आणि माझ्या घरच्यांनी थोडंफार भांडे वगैरे जे लागन ते स्वयंपाकाचं काय, बेड वगैरे ते थोडेफार थोडे थोडे वस्तू यांनी पण दिली, त्यांनी पण दिलं. आणि आम्ही सगळं घेऊन आलो आणि रूम मध्ये सगळं शिफ्ट वगैरे केलं, कारण की कॉलेज पण चालू होणार होतं आणि कॉलेज चालू होणार होतं, माझं लग्न पण होणार होतं. आणि मग खूप हॅपी होतो आणि माझा नवराच सगळं करणार होता. आणि मग माझं तुम्हाला खरं सांगते, माझी लग्नाच्या साडीपासून माझी सगळी जी गोष्ट आहे सगळी माझ्या नवऱ्याने घेऊन दिलेली मला. आणि सगळं ते ऐकलं असेल का, की
नवऱ्याने सगळं केलंय, नवरीचा खर्च वगैरे, लग्न वगैरे मी तर फर्स्ट टाइमच पाहिलं होतं असं. आणि त्याच्यानंतर तेच सगळं करणार होते. आणि मग आम्ही इथं रूम घेतली होती. मग आम्ही इथं थोडे दिवस असं असं समजायचं की आम्ही लिव्हिंग मध्ये राहत होतो, नाही का. आम्ही असं थोडे दिवस राहत होतो, कारण की कॉलेज पण तेव्हा चालू झालं होतं. मला खरेदी पण करायची होती ना माझ्या लग्नाची. तर मग आम्ही शॉपिंगला जायचो दोघं पण. आणि आम्ही शॉपिंगला जायचो दोघं पण. म्हणजे लग्नाची साडी, माझ्या लग्नाचा घागरा, ब्लाऊज सगळं त्यांनी घेऊन दिलं. ज्वेलरी, मेकअप बिकअप सगळं सगळं. अं, परत लग्नाचं काही सामान, हळद हळद पण माझी त्यांनीच केलं. आणि असं झालं, आम्ही शॉपिंगला जायचो. आणि मग मी एक व्हाईट कलरची, आम्ही बुद्धिस्ट आहे बोल, आमच्यात व्हाईट साडी घालतात. व्हाईट साडी, लेहेंगा हे दोन्ही पण घेतलं होतं मी. आणि अशी आम्ही खूप भारी शॉपिंग वगैरे केली लग्नाची. आणि खूप भारी वाटायचं, कारण की फायनली आमचं लग्न होणार होतं. आणि आम्ही खूप हॅप्पी होतो दोघं पण. आणि मला कसलीच हे नव्हतं का ह्याच्याकडे काहीच नाही, मी कसं राहणार. मी तो ज्या परिस्थितीमध्ये, त्या परिस्थितीने त्यामध्ये त्याच्यासोबत लग्न केलं. आणि मला काहीच माहित नव्हतं पुढं माझं काय होईल, चांगलं होईल काय नाही. मी डायरेक्ट बोलले, माझं काय पण होते, मी याची साथ नाही सोड. चालू झालं होतं. आणि मग मी कॉलेजकडून सुट्टी घेतली. आणि तुम्हाला एक सांगू का, मी फर्स्ट इयरला गेले. आणि मॅडम आता नवीन असं विचारतात ना, तू कुठून आली, कुठे राहतीस, काय करते, नाही का असं विचारतात ना. तर मला कोणत्या पण मॅडमने विचारलं ना, तू कुठे राहते, आता मी काय सांगणार आहे, कोणासोबत राहते मी. तर मी सगळ्याला, फ्रेंड्सला वगैरे सगळ्यांना सांगायचे का मी माझ्या मामाकडे राहते. आणि असंच मामाकडे राहते. आणि ते बोलायचे हो का. आणि बोलायची मामा कुठे, मी इथंच राहतात. आता काय सांगू, कोणतं लोकेशन सांगू, असं मला विचारायचा. आणि मग सगळं झालं असं. मग आम्ही दोघं पण आमच्या आमच्या घरी गेलो. आणि त्याच्यानंतर बांगड्या वगैरे घातल्या. परत मेहंदी मेहंदी लावली. आमच्या सगळे फॅमिली मधले आले होते, जे नाही बोलले होते ना मला, ते पण आले होते. आणि मला पण खूप भारी वाटत होतं, पण ते सगळे नाराज होते. मला हे माहिती होतं. पण आम्ही दोघं खुश होतो, मला बाकीच्यांचं काहीच पडलेलं नव्हतं, कोणी नाराज असो नाही तर काही पण असो. आणि सगळे नाराजच होते माझ्यावर, कारण की मी कोणाचंच ऐकलं नव्हतं म्हणून. आणि मला काहीच वाटत नव्हतं. आणि त्याच्यानंतर मेहंदी वगैरे काढली. आणि माझा नवरा सगळं बघत होता, त्यांनी हार कसे आणायचे, तो नुसतं धावपळ करत होता. आणि काय झालं, मेकअप वगैरे केला हळदीचा. तुम्हाला मी सगळे फोटो टाकते थोडे थोडे. आणि मेकअप वगैरे केला हळदीचा. आणि हळदीला त्यांच्याकडे हळद होती ना माझी. तर मंडप वगैरे टाकला होता छोटासा. आणि मग मेकअप वगैरे केला. आणि मी आणि मी गेले मेकअप वगैरे करून. आणि बसलो आम्ही, हळद वगैरे लावत होते आम्हाला. तर काय झालं, हळदीमध्ये ते एवढी धावपळ करत होते. आणि हळदीमध्ये ते माझ्याकडे बघताय, मी बोलले तू हसत का नाही माझ्याकडे बघून. तर त्यांचं काहीतरी दुखत होतं वाटतं. आणि मी बोललो तू खुश नाही का, आत्ताच सांग, मी डायरेक्ट जाते बाबा इथून. ते डोळ्याचं नाही ग, खुश आहे मी असं तसं. आणि हळदीचं वाजत होतं. नाही, हळद हळद चालू होती. आणि हळद वाजता वाजता ते डायरेक्टच हे पडले. डायरेक्ट ते, म्हणजे त्यांना डायरेक्ट हे आलं नाही का, काहीतरी झालं त्यांना, डायरेक्ट चक्कर येऊन पडले. मी एवढी घाबरली, मी बोलत झालंय काय. मग मी पटकन, अयो मी सगळे जण रडायला लागलो. आम्ही हातपाय चोळतोय त्यांचे, उठ उठ बोलतोय. आणि असं सगळं झालं. आणि मग ते थोड्या वेळाने उठले वगैरे, कारण की ते सगळं करत होते. आणि त्यांना खूप धावपळ होत होती ना, म्हणून काही खाल्लं वगैरे नसेल सकाळी. आणि सकाळी हळद होती आणि एका दिवसामध्ये सगळं करायचं होतं. मग मी एवढी घाबरले, मी रडते. बाकीच्या बायका बोलतात अगं तू नको रडू. आता मी कसं नाही रडणार, तुम्हीच सांगा. माझा नवरा इकडं पाडलाय आणि मी नको रडू का. आणि मग मी असंच सगळं त्यांना नीट वगैरे केलं. आणि त्या पाणी वगैरे पाजलं. आणि मग त्याच्यानंतर परत हळद वगैरे सुरू झाली, लावली हळद वगैरे. आणि मग परत आम्ही खूप फोटो वगैरे काढले. मला व्हाईट साडी घालायची होती. आता जय तुम्ही बोलल्यावर व्हाईट साडी घालतात. आणि तर व्हाईट साडीचा मेकअप करायचा होता. मग मी गेले मंडपाच्या तिथं, ते रूम असते तिथं. मग माझा मेकअप वगैरे झाला.
आणि तुम्हाला एक सांगू का, ते लेन्स असतात ना डोळ्यात घालायच्या, तर माझ्या ती ही होती मेकअप आर्टिस्ट, तर तिने माझ्या डोळ्यात हे केलं आणि माझं फक्त एकच म्हणजे पाणीच नाही आलं माझ्या डोळ्यामध्ये. तर ती बोलली, बाई माझी फर्स्ट ब्राईड आहे तू अशी, जी लेन्स घालताना रडली नाही. मला मी कधी कधी घालायची, मी व्हिडिओ वगैरे बनवायची, टिकटॉक होतो तेव्हा, आणि मला अशी सवय होती, मग मला काहीच वाटलं नाही. आणि मग मेकअप वगैरे केला आणि मग असं आमचं खूप हॅप्पी होतो आम्ही. आणि माझे पप्पा आहे ना सारखी यायची मेकअप चालू ना, अगं बाई चल ना चल ना चल ना. मी बोला पप्पा थांबा जरा, मेकअप तर करू दे मला, एवढंच तर लग्न आहे, मेकअप तर करू दे थोडंफार. तर नुसती घाईत, अगं बाई येते का नाही तू, येते का नाही तू, येत आता साडी घालायची, मेकअप करायचा, काय काय करणार आहे माणूस. आणि मग त्या मेकअप वगैरे केला आणि मग मांडपामध्ये चालत चालत दोघं पण, मग आमचं लग्न फायनली सक्सेस झालं आणि खूप हॅप्पी होते सगळे आणि भीती वाटत होतं मला. मग असंच आमचं हॅपीली मॅरेज झालं, ते पण घरच्यांच्या मनानुसार. सो मला एक म्हणायचंय, तर आता माझ्या लग्नाला 3 वर्ष झाले आहेत आणि मी पण कॉलेज करते, ते पण जॉब करतात. ते माझ्यासाठी एवढं कष्ट करतात आणि ते मला कोणत्याच गोष्टीची कमी पडून देत नाही. आणि मी जे बोला ना ते मला ते आणून देतात. काही जण बोलायचे ना तुला काहीच तुझं राहू शकत नाही सोबत, तुला काहीच देऊ शकत नाही, पण तसं नाहीये. ते खूप वेगळे आहेत त्यांच्यापेक्षा. आणि मी तुम्हाला लास्टचं एकच सांगेल की जे तुम्ही आता ज्यांच्या सोबत आहे ना, तुम्ही त्या प्रेमाची कदर करा. जर एकदा तुम्हाला ते सोडून गेले ना, परत तुम्हाला ते भेटू शकत नाही. आजकालच्या जनरेशन मध्ये खूप अवघड आहे प्रेम मिळणं. आणि जर तुम्हाला ते भेटलं असेल तर तुम्ही प्लीज त्या व्यक्तीची कदर करा आणि असं कोणाच्या सांगण्यावरून सोडून जाऊ नका. तर तो आता नाही कमवते तर पुढे जाऊन तुमच्यासाठी तो करेलच, तुम्ही जर त्यांची साथ दिली तर. मी तुम्हाला एवढंच सांगेल. आणि ठीक आहे, एवढंच सांगायचं होतं मला. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्यांना नक्कीच घेईल. आता ते कामावर गेलेत म्हणून मी घरात एकटीच आहे. आणि ठीक आहे, बाय.